काल पंतप्रधान यांनी सांगितलं की पेट्रोल डिझेल हे जपून वापरा आणि खतं जे आहे तर आपलं सेंद्रिय खताचा वापर करा म्हणून सांगितले. कसं बघताय करा? खरं तर सर्वप्रथम हे आपल्या या भारतीय जनता पक्षाचं जे सरकार केंद्रामध्ये आहे त्यांचं हे फेल्युअर आहे. त्यांना आलेलं सरकार चालवताना जे अपयश आलं ते याच्यातला अपयशाचा भाग आहे. सर्वप्रथम आपल्याला या युद्धात पडायची गरजच नव्हती. त्याच्यात आपले पंतप्रधान इस्रायलला गेले आणि युद्ध सुरू झालं. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर कारण नसताना त्यांच्यामध्ये आपण ओढवला गेलो. इराणचे आपले संबंध पहिल्यापासून चांगले होते. युद्धाचा एक भाग त्यातला आहे, परंतु त्याच्याबरोबर त्याच्या झळा आपल्याला याच्यामुळे बसायला लागल्या की आपण त्या इस्रायलच्याकडे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने इराणने पण आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. तरी सुद्धा नंतर इराणने आपला जुना मित्र म्हणून भारताच्या नागरिकाकडे पाहून आपल्याला तेल वायू हे पाठवण्याच्या दृष्टीने सहकार्यच केलं. परंतु मधल्या त्या युद्धजन्य परिस्थितीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली. मग ती जर झालीच होती तर या 5 राज्याच्या निवडणुकीच्या अगोदर माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी असं आव्हान त्या काळात का नाही केलं? हळूहळू अशी वातावरण निर्मिती पंतप्रधान करू पाहत आहे की युद्धजन्य परिस्थितीमुळे मला तेलाचे आणि गॅसचे भाव वाढवावे लागतील, त्याची ही पूर्व सूचना आहे. हे जपून वापरा वगैरे हे बोलायच्या गोष्टी आहे. निवडणूक होती म्हणून भाव वाढवले नाही. आता निवडणूक संपलेली आहे, लवकरच भाववाढ करायची आहे. याच्यासाठी ही भाववाढ करण्याच्या आधीची पूर्वतयारी आहे. शहरामध्ये निदा खान ज्या सापडलेल्या आहेत त्या संदर्भात सध्या राजकारण सुरू आहे. कसं बघताय राजकारण? खरं तर निदा खानला ज्या प्रकरणामध्ये अटक केली असेल, तिच्यावर FIR दाखल झाला असेल तर निश्चितच पोलीस त्याच्यावर 100% आपली पोलीस यंत्रणा त्याच्यावर कारवाई करेल. जर तिचा गुन्हा सिद्ध झाला तर पोलीस स्टेशनमधून तिच्यावर चार्जशीट दाखल होऊन ते कोर्टात जाईल आणि कोर्टात त्या न्यायालयात न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये निश्चितच जे काय घटनाक्रम समोर आला त्याच्यावर जो कोणी आरोपी असेल, जो कोणी त्याच्यातला आरोपी असेल त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. ही आपली भारताची दंड संविधान आहे, त्याच्यामुळं आपल्या कायद्याने तिला निश्चित पकडलं जाईल. आता सध्या जे एकमेकाच्या विरोधात बोलायचं आणि यांनी असं केलं त्यांनी तसं केलं म्हणायचं, मला असं वाटतं याच्यात राजकारण न करता ही केस मेरिटवर हाताळली गेली पाहिजे. एकीकडे महानगरपालिकाची आहे तर मोठमोठे जे राजकीय नेते त्यांचे अतिक्रमण तसंच राहू राहिले, परंतु या प्रकरणामध्ये मतीन पटेल हा नगरसेवक पकडला गेला आणि त्याच्या घराला नोटीस लावलेली. कसं बघताय? मतीन पटेल कोण आहे आणि एखादा मोठा माणूस कोण आहे? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याच्यात जे कायदे करून दिले त्या कायद्यामध्ये सगळ्यांना सारखा नियम आहे. म्हणून मोठ्याचा जर अतिक्रमण असेल तर ते पाडू नये, लहानाचं असेल पाडावं असं होता कामा नये. या आपल्या शहरातले जे काय अतिक्रमण असतील ते निश्चितपणाने पाडले गेले पाहिजे. हा कायदा आहे, मी म्हणत नाही.